नुकताच राज्यसेवेने आपल्या वेबसाईटवरती एमपीएससीचा मराठीमधून सिलेबस डिस्प्ले केलेला आहे, म्हणजे एक नोटिफिकेशन काढून त्यामध्ये सर्व सिलेबस मराठीमधून दिलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिशचा प्रॉब्लेम होतो त्यांच्यासाठी हा मराठीचा सिलेबस त्यांनी आपल्या वेबसाईटवरती पब्लिश केलेला आहे। तर आपण बघूयात मराठीमध्ये सिलेबस आहे तो एकदा आपण एक्सप्लेन करूयात। या अगोदर आपण इंग्लिशमध्ये सुद्धा सिलेबस सांगितलेला आहे, त्याप्रमाणे आपण बघूयात राज्यसेवाची जी प्रिलिम परीक्षा आहे त्याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे। या व्हिडिओमध्ये बघणार आहोत राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सिलेबस कसा कसा असणार आहे आणि नवीन जे बदल झालेले आहेत ते सर्व नवीन बदल ऍड होणार आहेत, म्हणजे यामध्ये कुठलाही चेंज होणार नाही। बऱ्याच विद्यार्थ्यांना आणखीन वाटतं की राज्यसेवेची ही जी परीक्षा पद्धती जी 2023 पासून लागू होणार आहे ती मे बी 2025 पासून लागू होऊ शकेल, पण मित्रांनो राज्यसेवा किंवा आयोगाने काय केलेलं आहे की पुढचा जो टाइम टेबल, टेंटेटिव्ह टाइम टेबल असं म्हणतो, तो सुद्धा आपल्या वेबसाईटवर एक्सप्लेन करून सांगितलेला आहे की यावर्षी यामध्ये कुठलाही बदल होणार नाही किंवा तो टाइम टेबल देऊन त्यांनी असं विद्यार्थ्यांना दर्शवलेलं आहे की ही जो बदल आहे तो फक्त बदल हा 2023 पासूनच लागू होणार। आयोगाचा असं कुठलंही डिसिजन नाही की हा बदल 2024 किंवा 25 पासून लागू करणार आहेत। त्यामुळे त्यांनी क्लिअर सिलेबस सुद्धा दिलेला आहे आपल्याला आणि सिलेबस सोबत त्यांनी एक टेंटेटिव्ह टाइम टेबल सुद्धा दिलेला आहे आणि त्या टाइम टेबल मध्ये त्यांनी असं क्लिअर केलेलं आहे की डेट वाईज मेन्शन केलेलं आहे की राज्यसेवाची प्रिलिम जून मध्ये होणार आहे आणि मेन सुद्धा होणार आहे। त्यामुळे इथे लक्षात घ्या मित्रांनो, ही परीक्षा पद्धती हाच बदल राहणार आहे, यामध्ये कुठलाही चेंज होणार नाही, म्हणून तुम्ही तुमचा जास्त वेळ न दडवता तुम्ही डायरेक्टली अभ्यास तुमचा चालू करायला हवा। आपण इथे बघणार आहोत राज्यसेवा मुख्य परीक्षा। राज्यसेवा मुख्य परीक्षेची योजना कशी आहे, तर यामध्ये आहे लेखी परीक्षा, या लास्ट इयर प्रमाणे किंवा या वर्षीपर्यंत परीक्षा कशी असायची तर एमसीक्यू टाइप मध्ये परीक्षा असायची, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन हा फॉर्मॅट होता परीक्षेचा। आता परीक्षेचं स्वरूपच बदललेलं आहे आणि ही लेखी परीक्षा असं केलेलं आहे। ओके, त्याच्यानंतर मुलाखत आणि व्यक्तिमत्व चाचणी किंवा तपासणी असं म्हणतो, ती सुद्धा याच्यामध्ये त्याचं सुद्धा वेटेज वाढवलेलं आहे 275 गुणांचं आणि लेखी परीक्षेचं जे वेटेज आहे ते 1750 गुणांचं देण्यात आलेलं आहे आणि टोटल लेखी परीक्षा आणि मुलाखत यांचे एकूण गुण जे होतात आहेत ते 2025 पैकी तुमचं एवढ्या गुणांपैकी मेरिट लागणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला पोस्ट अलाउट केल्या जाणार आहेत। इथे लक्षात घ्या, इथे सांगितलेल्या लेखी परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकांची संख्या एकूण 9 आहे, म्हणजे 9 पेपर असणार आहेत। आता हे 9 पेपर कुठले कुठले आहेत ते आपण आज बघणार आहोत। पेपर क्रमांक, विषय, गुण, मानक, माध्यम, कालावधी, क्वालिफाईंग नेचरचे आहेत का, सगळेच कंपल्सरी 9 पेपर कंपल्सरी आहेत का, काही क्वालिफाईंग आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत। आणि त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेचे स्वरूप जे आहे ते इथे आयोगाने सांगितलेलं आहे की लेखी परीक्षा, ओके, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे लेखी असणार आहे। तर आपण पहिला जो पेपर आहे, पेपर फर्स्ट जो आहे तो मराठीचा आहे आणि पेपर सेकंड जो आहे तो इंग्रजीचा आहे, म्हणजे मराठी आणि इंग्रजी हे लँग्वेजचे पेपर आहेत। तर हे पेपर आयोगाने कसे ठेवलेले आहेत, मराठी आणि इंग्रजी हे गुण 300 गुणांसाठी मराठी आहे, 300 गुणांसाठी इंग्रजीचं पेपर आहे। मानक यांचं आहे 10वी पर्यंतचं मानक आहे, मानक म्हणजे त्यांचं स्टँडर्ड कुठपर्यंत येणार आहे ते 10वीच्या लेवल पर्यंत प्रश्न येणार आहेत, यांचा सुद्धा 10वी लेवल पर्यंत प्रश्न आहे मराठी आणि इंग्रजी दोन्ही ह्याच्यामध्ये। मराठीचं माध्यम हे मराठी असणार आहे आणि इंग्रजीचं माध्यम हे इंग्रजी भाषाचं माध्यम हे इंग्रजी असणार आहे। लँग्वेजचे पेपर आहेत, त्याचप्रमाणे कालावधी यांचा 3 तास आहे दोन्ही पेपरचा प्रत्येकी आणि 25% गुणांसह अर्हताकारी, सर्वात महत्वाची इथे पॉइंट आहे, 25% गुणांसह अर्हताकारी पेपर असणार आहेत। म्हणजे हे जे 2 आहेत लँग्वेजचे पेपर आहेत, इथे फक्त तुमचं लँग्वेजचं बेसिक नॉलेज चेक करणार आहेत आणि त्यानुसार त्यांनी 25% अर्हताकारी पेपर केलेले आहेत। फक्त तुम्हाला 25% 300 पैकी मार्क्स घ्यायचे आहेत। त्यानंतर बघूयात आता गुणवत्तेसाठी कुठले कुठले पेपर ग्राह्य धरणार आहेत। हे झालं पेपर फर्स्ट आणि पेपर दुसरा भाषाचा पेपर आहे ते लँग्वेजचे पेपर आहेत, मराठी आणि इंग्लिश झालेले आहेत। त्याच्यानंतर आपण बघूयात की फर्स्ट पेपर कुठला असणार आहे, म्हणजे थर्ड आपण पेपर बघूयात तो आहे, हे कशासाठी आहे ते क्वालिफाईंग नेचरची म्हणजे गुणवत्तेसाठी गणना करणारे पेपर आहेत हे। ओके, याच्यानुसार तुमची मेरिट लिस्ट ठरणार आहे। हे फक्त क्वालिफाईंग नेचरचे आहेत पण याच्यामध्ये तुम्हाला पास व्हायलाच हवं, याच्यामध्ये जर तुम्ही पास झाले तर पुढचे पेपर तुमचे चेक करण्यात येतील। जसं की आपण पूर्व परीक्षेमध्ये बघितलेले आहे, तुमचा जो सेकंड पेपर आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही किमान पास होण्या किंवा पासिंग पुरते तरी गुण घ्यायला हवेत। त्याचप्रमाणे इथे सुद्धा ठेवलेला आहे क्रायटेरिया,
आपण बघूयात पेपर 3 जो आहे तो नवीन इन्सर्ट केलेला आहे, निबंधाचा पेपर. निबंध आपण आतापर्यंत 10वी पर्यंत किंवा 12वी पर्यंत निबंध आपण लिहित आलेलो आहोत. त्याचा एक बेसिक किंवा त्याचा पाया आपल्याला सर्वांनाच माहिती असेल. तर निबंधाचा पेपर स्पेशली ते नवीन ऍड केलेला आहे. 250 गुणांचा पेपर आहे. याची लेवल जी आहे पदवी असणार आहे आणि हा पेपर तुम्ही मराठी आणि इंग्लिश कुठल्याही माध्यमातून देऊ शकता. आणि याचा वेळ जो आहे तो 3 तास. जो 4th आहे तो सामान्य अध्ययन आहे, तो सुद्धा 250 मार्काचा आहे. सामान्य अध्ययन पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असं सामान्य अध्ययनचे 4 पेपर आहेत. एक एसएचा पेपर आहे. सामान्य अध्ययनचे 4 पेपर आहेत 250 मार्क्ससाठी आहेत. याचं लेवल जी आहे ती पदवीपर्यंत असणार आहे आणि भाषा ही तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे मराठी किंवा आयदर मराठी और इंग्लिश या लँग्वेजमध्ये तुम्ही ते पेपर देऊ शकणार आहेत. आणि वेळ याचा जे आहे तो 3 तास प्रत्येकी देण्यामध्ये आलेला आहे. आपण इथे पाहिलेला आहे एसएचा पेपर जो पहिला निबंधाचा पेपर आहे, त्याच्यानंतर सामान्य अध्ययन पहिला, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3 आणि सामान्य अध्ययन 4 असे 4 पेपर वेगवेगळे आहेत. त्यानंतर येतोय वैकल्पिक विषय. आयोगाने 26 वैकल्पिक विषयांची यादी दिलेली आहे या नोटिफिकेशन सोबतच आणि या 26 विषयांपैकी तुम्हाला कुठलाही एक विषय इथे निवडायचा आहे. आणि या एका विषयाचे 2 पेपर असणार आहेत, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड. आणि हे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड हे सुद्धा गुणवत्तेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांचा इथे प्रश्न असतो की सर वैकल्पिक विषय हे गुणवत्तेसाठी ग्राह्य धरणार येणार आहेत का? नाही, हे गुणवत्तेसाठी ग्राह्य धरण्यात येणारे विषय आहेत. याचा सुद्धा वेटेज 250 मार्क्स आहे. दर्जा हा पदवीपर्यंतचा आहे आणि त्याचबरोबर लँग्वेजचे मराठी, आयदर मराठी और इंग्लिश हे सुद्धा आपल्या जीएस पेपर आणि एसए पेपर सोबत एकच लँग्वेज तुम्हाला ठेवावी लागणार आहे. याचा सुद्धा वेळ आपल्याला 3 तास दिलेला आहे आणि हे अनिवार्य असे पेपर आहेत. हे सर्व जे आहे एसएचा पेपर असेल, निबंधाचा असेल, सामान्य अध्ययनाचा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि वैकल्पिक विषयांचे 2 पेपर आहेत, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड. आणि हे सर्व पेपर कसे असणार आहेत तर हे सर्व पेपर हे गुणवत्तेसाठी गणना करणारे असणार आहेत. आता काही टिप दिलेले आहेत आयोगाने, हे टिप सुद्धा आपण पाहूयात. पेपर क्रमांक 3 ते 7 साठी उमेदवाराला प्रश्नपत्रिकेतील उत्तरे मराठी किंवा इंग्रजीमध्ये देण्याचा उपलब्ध असेल. मी काय सांगितलेलं, जो पेपर 1 आणि 2 आहे, पेपर जो पहिला आहे तो मराठी लँग्वेजचा आहे, पेपर सेकंड जो आहे तो इंग्लिश लँग्वेजचा आहे. ते कंपल्सरी मराठी लँग्वेज मराठीमध्ये देऊ शकता आणि इंग्लिश लँग्वेज तुम्हाला कंपल्सरी इंग्लिशमध्येच लिहायचं आहे. त्याचप्रमाणे पेपर 3 ते 7 आहेत तेच आयोगाने सांगितलेलं आहे, ते मराठी किंवा इंग्रजी यामध्ये देण्याचा पर्याय उपलब्ध असेल. त्याच्यानंतर काय आहे, तुम्ही वैकल्पिक विषयातील ज्या पेपरसाठी मराठी व इंग्रजी माध्यम नमूद केले असेल त्याच भाषेतून म्हणजे एकतर मराठी किंवा इंग्रजीतून उत्तरे देता येतील. माध्यम इंग्रजी असे नमूद केलेले आहे त्या विषयातील उत्तरे केवळ इंग्रजी भाषेतूनच द्यावी लागतील. ओके, लक्षात येतं इथे. मुख्य परीक्षेच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज भरताना पेपर लिहिण्याचे माध्यम, जेव्हा तुम्ही मुख्य प्रणाली एमपीएससीच्या ज्या साईटवरती तुम्ही मेन्स ऍप्लिकेशन भरत असता, मेन्सचा ऍप्लिकेशन फॉर्म अपडेट करत असता, तेव्हा काय करायचं आपल्याला लिहितानाच त्यांचं कुठलं माध्यम आहे ते तुम्हाला इथे निवडावं लागेल. की तुम्ही जर एखादं मराठी माध्यम निवडलेलं आहे आणि तुम्ही जे इंग्रजी माध्यमातून इथे उत्तरे लिहिलेली आहेत, प्रश्न फॉर्म भरल्याच्या नंतर डिसिजन तुम्ही चेंज केला, सर मला इंग्रजी माध्यमातून द्यायचं आणि मी मराठी निवडलेलं आहे पण मी इंग्रजीमध्ये लिहू शकतो का पेपर्स, तर असं होणार नाही. तुम्ही जे माध्यम ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये सबमिट केलेलं आहे त्याच माध्यमातून तुम्हाला उत्तरे लिहावे लागतील. त्याच्यानंतर आहे प्रश्नपत्रिका मराठी इंग्रजी भाषेत तयार करण्यात येतील. लक्षात सर्वात महत्वाचा मुद्दा, तुमची प्रश्नपत्रिका ही मराठीमध्ये असणार आहे आणि इंग्लिशमध्येही असणार आहे. म्हणजे बायलँग्वेज क्वेश्चन पेपर किंवा प्रश्नपत्रिका असणार आहे, एकाच लँग्वेजमध्ये नसणार आहे. फक्त मराठी जी लँग्वेज आहे आणि इंग्रजी जी लँग्वेज आहे ही या 2 लँग्वेज फक्त इंग्रजीमधून आणि मराठीमधून असणार आहे. बाकी सर्व तुमची प्रश्नपत्रिका जे पेपर्स आहेत 3 to 9 पेपर पर्यंत सर्व बायलँग्वेज पेपर असणार आहेत. लक्षात आलं इथे. आणि याच्यामध्ये परत आहे मराठी ऑप्शनल जो विषय आहे तो फक्त मराठीमध्ये, भाषा प्रश्नपत्रिका आणि मराठी साहित्य जो विषय आहे तो फक्त मराठीमध्ये असणार आहे. जास्तीत जास्त मेहनत कन्सिस्टन्सी ठेवून तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला यश हे नक्कीच हमखास मिळेल. तर येणाऱ्या जूनसाठी तुम्हाला सर्वांना आत्तापासूनच बेस्ट लक आणि हा अभ्यास तुम्ही तयारीला लागा, चालू करा. धन्यवाद.